हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. खंडेनवमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे. कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आमचे खंडे पुजवलेले दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं आम्ही पूजा मांडतो ते. आणि डाळ टाकलेली आहे. पोळ्यांचं नियोजन आहे आजचं, देव उठवायचे म्हटल्यावर. आणि कणिक वगैरे मळून ठेवलेलं आहे. तर कुकर झालेला आहे. बटाटे लावलेले आहेत कुकरला. चला दाखवते आमचे खंडे कसे आम्ही हे स्थापित करतो. तर चला. आणि आमचे खंडे इथं शस्त्रपूजन केलेलं आहे. लाईट दाखवून लावते सांगा. ह्या अशा पद्धतीनं आम्ही शस्त्रपूजन करतो. जेवढे पण शस्त्र आहेत तेवढे पूजवली जातात. शेतीतली अवजारे, पुन्हा जे आपल्या दिनचर्येत जी अवजारे असतात ती आहेत शस्त्र. आपल्याला बाकीच्या पण वस्तू आपण पूजा करू शकतो. ही अशी अवजारे. कणिक भिजवलेला आहे. इकडं बटाटे उकडून घेतलेले आहेत. डाळ टाकलेली आहे. आणि दसऱ्याच्या खंडेनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे ऊस आणलेले आहेत त्याचे खाण्याची मजा. नवीन आता ह्या वर्षीचे ऊस खंड्यासाठी आणले होते, त्याचे ऊस काढलेले आहेत. तर कडाकणीचं पीठ रात्री थोड्या केल्या कडाकण्या. गावावरून यायला खूप उशीर झाला होता. मग देवापुरत्या फक्त माळेपुरत्या केल्या आणि थोड्याशा चहा बरोबर खाण्यासाठी सगळ्यांना केल्या, कारण माझा उपवास सोडायला वेळ होता. पोळ्या वगैरे सगळं घटस्थापना सगळी घट उचलण्यासाठी पोळ्या झाल्याशिवाय करणार नव्हते, त्यामुळं खूप उशीर झाला. आणि आता परत सिद्धीसाठी कडाकणी करून घेणार आहे. तिला लागणार आहे आता. तिची आज सुट्टी असल्यामुळं तिला नाश्त्याला म्हटलं कडाकणी करू आता. आणि पापड इकडं कढई ठेवलेली आहे. ह्याच्यातच आपलं कडाकणी पण तळून होईल आणि पापड पण तळून घेते आता. सगळ्यांसाठीच मग कडाकण्या करून घेतल्या पहिला आधी. आणि माझा तर उपवासच होता, पण ह्या तिघांसाठी केल्या होत्या, कारण आदल्या दिवशी ह्या तिघांना पण खायला झाल्या नव्हत्या, कारण गावावरून आल्यानंतर खूप उशीर पण झाला होता. तेवढ्या पुरत्याच केल्या होत्या त्यामुळं. आणि हा जो साचा आहे ह्यानेच करत होते कडाकणी, पण कसं झालं, पीठ चांगलंच भिजलं होतं. आता पुरीप्रमाणे त्या फुगत पण होत्या, त्यामुळं मग म्हटलं वाटीनंच पाडून घेऊ म्हणून वाटीनंच केल्या. आणि हा साचा जितका पातळ होता, कारण याला जेवढं प्रेस करू तेवढं तो कट एवढा व्यवस्थित मला जसं हवा होतं तसं होत नव्हता. म्हटल्यावर मग मी वाटीनंच म्हटलं करून घेऊया. मग वाटीनं पटापट करून घेतल्या आणि छान अशा पुऱ्याच झाल्या होत्या, कारण रवा चांगला भिजला होता त्याच्यामध्ये. आदल्या दिवशी भिजवल्या होत्या पीठ, त्यामुळं. आणि फ्रीजमध्ये कसं असतं, आपण स्टोअर करून जर पीठ आपण कोणतंही जर मळून ठेवलं तर अजून चांगलं भिजलं जातं. कारण आणि चवीलाही बघा, चपातीचं पण जर पीठ आपण मळून ठेवलं फ्रीजला तर चवीला पण चांगलं लागतात चपात्या. आणि तसंच ह्या पुऱ्या पण इतकं छान झाल्या होत्या चवीला. याच्यामध्ये मी रवा 1 वाटी घातला, अर्धी वाटी घातला होता. आणि 2 वाटी मैदा घेतला होता. आणि मीठ आणि तेलाचं मोहन घातलं होतं भिजवताना. अगदी 1 तास भिजत घातलं होतं. गावावरून आल्यावर लगेच पहिला आधी भिजत घातलं आणि त्यानंतर सगळे आवरावर वगैरे सगळं करून म्हटलं 1 तास भिजू देत. आणि मग पालखीला गेले होते मी. पालखीवरून आल्यानंतर मग मी ज्या देवाला लागणार होत्या त्या करून घेतल्या होत्या कडाकण्या. आणि त्यानंतर मग जेवढं झोप पण डोळ्यावर आली होती म्हटलं, मग प्रवासामुळं, त्यामुळं मग झोपून घेतलं आवरून लगेच.
आणि खाण्यासाठी एवढ्या काय केलं, टेस्टसाठी तेवढ्याच मग 2-3 मुलांसाठी वगैरे केल्या होत्या. तेवढ्या त्यांनी सगळ्यांनी टेस्ट करून बघितल्या रात्रीच. आणि साखर ही आपण ती बारीक केलेली साखर जी आहे ती 1 वाटी घातली होती. 1 वाटी साखर, अर्धी वाटी रवा घातला होता, 2 वाटी मैदा घातला होता, तेलाचे मोहन घातले होते, आपल्या 1 टेबलस्पून, आणि चवीपुरतं मीठ घातलं होतं. मीठ हे टाकावंच लागतं, त्यामुळे थोडीशी चव ही येते. आणि असं सगळ्या पुऱ्या मी करून घेतल्या. म्हटलं आणि राहिले की पुन्हा चांगलं पीठ भिजलं जाईल, त्यापेक्षा म्हटलं करून घेऊया. पुरणपोळ्या माझ्या होईपर्यंत मग भुकेलाही त्या तिघांना पण बरं होईल म्हणून मग सगळ्याच करून घेतल्या. आणि तेवढ्यात सिद्धी पण आली आणि सिद्धीनं पण खाऊन घेतल्या. इथं सिद्धेशी गप्पा मारत माझं चालू होतं, कारण त्यांचा पण गाडीवरून प्रवास करून आल्यावर त्यांचं पण अंग वगैरे सगळं दुखत होतं आणि त्यांनी गाडी घेतली होती आणि त्याच्यातच सिद्धेश कामानिमित्त गाडी, म्हणजे त्या दोघांचं थोडंसं असं होतं, म्हणजे सिद्धेशला त्याच्या कामातून वेळ मिळत नाही, मग गाडी धुवायला मिळत नाही. आणि त्यांचं कसं असतं, गाडी स्वच्छ झाली की एकदा त्याच्यात मग काय पायसुद्धा अगदी घासून पुसून धुवून बसल्यासारखं बसायला लागतं, असं त्यांचं आहे. आणि ह्याची क्लिअर गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित लागतात, वेळेला भूक आणि ह्या सगळ्या गोष्टी, असा त्याचा स्वभाव आहे. आणि लागलीच म्हटलं पापड वगैरे तळून घेऊया, आणि लागलीच पापड पण तळून घेतले. म्हटलं ते पण काम पाठीमागे नको, कारण तेल चांगलंच गरम झालं होतं. आणि त्याच्यातच म्हटलं पापड तळून घेतले नैवेद्यासाठी, म्हणजे जेवणासाठी लागणार होतं ते घट उचलण्यासाठी. आणि मग पटापट जेवढं होईल तेवढं फास्ट चालू होतं माझं, जेवढं होईल तेवढं 12पर्यंत आवडायचं होतं हे सगळं. आणि सिद्धी पण आली होती नाश्त्यासाठी. आणि पावडर, गरम मसाला, जिरे काढलेले आहेत. अगदी मसाले, गरम मसाले मी कमी टाकते, जिरे घेतले, आणि कारण आपल्या चटणीत पहिलेच मिक्स केलेले असतात. आणि खोबरं, सुकं खोबरं, ओलं असेल तर ओलं टाकायचं, आपलं आलं तुकडा असं घेतलं होतं. आणि पण कसं आहे, सगळं भाजून एकत्र करून मग भाजल्यानंतर चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलं. जी मी आणि ओलं खोबरं सुद्धा असलं तरी एक वेगळी टेस्ट येते. आणि खोबरं घातलं तरी काळा मसाला जसा होतो तसा सारा होतो. आणि छान झाला होता अशा पद्धतीने केल्यावर. आणि इथं विजयादशमी जे विजय करून आल्यानंतर शस्त्राचं पूजन केलं जातं देवी, तसं इथं शस्त्राचं पूजन मी फुलं लावत होते, तेवढ्यात म्हटलं चला आता हे तुम्हाला दाखवूया. आणि सगळं त्या कडाकणीच्या आणि नाश्त्याच्या ह्याच्यात फुलं लावायची राहिली होती आणि सगळी बाकीची पूजा केली होती, पण फुलं लावायची राहिली होती. म्हटलं फुलं लावून घेऊ. मग फुलं लावून घेताना शस्त्राचं महत्त्व किंवा काय ह्या गोष्टी आपल्याला खरंच मला लाईफ टाईम या अशा आपल्याबरोबर राहावं असं वाटतं. ह्या गोष्टी जपायला खूप आवडतात. आणि कसं आहे, आपलं विजयाचं प्रतीक म्हणून शत्रूचा नाश होऊ दे, आणि विजय मिळवून आल्यानंतर जी शस्त्र असतात किंवा हातारे असतात त्याचं पूजन केलं जातं. म्हणून ही परंपरा जी आहे मला जपायला खूप आवडते. आणि अशा पद्धतीनं अशी आम्ही पूजा मांडली. आणि जे काय आहे ते मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि कसं आहे, जे आपण करतो तेच मी शेअर करते. आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. कसं आहे, व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, कारण प्रेरणा पण तुम्हाला मिळते मग घेता, तर लाईक करायला, एक नुसतं लाईक करायला काय जातं, मग लाईक करत जा. आणि इथं माझी डाळ कुटून घ्यायचं चालू होतं. आणि कसं आहे, लाईक केला तर मलाही प्रोत्साहन आणि तेवढं मला व्हिडिओ करण्यास अजून उत्साह येत जाईल. आणि चला, इथून पुढं असेच व्हिडिओ कंटिन्यू करत जा. सणाचे किंवा बाहेरचे ब्लॉग पण आता येतील, कारण मी नेहमी कामात पण एवढे वर्ष, आता 29 वर्ष झालं आम्ही कामातच आहे, त्यामुळे थोडं फिरणं पण होणार आहे, कारण हे रिटायर आहेत, त्यामुळं आमचं इकडं तिकडं जाणं पण होणार. त्यामुळं तेही ब्लॉग नक्की तुम्ही बघत चला. ह्यावर्षी कसं आई बाबा आणि दोघेही गेल्यामुळे एवढं जास्त आम्ही बाहेर जाणं किंवा ह्या थोडंसं मनमोकळेपणा किंवा ह्या होण्यासाठी बाहेर जाणं झालेलं आहे एवढंच. बाकी गावाकडं म्हणा किंवा बाहेर आता इकडं तिकडं फिरणं पण
थोडंसं करणार आहे, कारण दोघंही आम्ही ह्याच्यातच अडकून आहे, मुलं पण ह्याच्यातच अडकून आहेत. आता इथपर्यंत आम्ही जी प्रगती केली आहे ती पूर्ण सगळेजण एक कष्ट करत किंवा एक मार्गाने असं करत आलेलो आहोत. त्यामुळं कसं थोडंफार तेवढंच आपण थोडं एन्जॉय पण करायला हवं, कारण आपल्याला पुढचे परत त्या गोष्टींना एनर्जी पण येते त्यासाठी. आणि इथं सार करून घेतलेलं आहे. आता सार आणि पुरण वाटायचं राहिलं होतं, म्हटलं पुरण पण पटकन वाटून घेऊ, आणि फास्टमध्ये माझं काम चालू होतं आणि जेवढं होईल तेवढं 12पर्यंतच आवरून घ्यायचं असं ठरवलं होतं. सार बनवताना फोडणीसाठी मी फक्त हळद आणि चटणी लाल आपलं जे तिखट असतं कोल्हापुरी लाल तिखट ते घालते. यावर्षी थोडंसं लाल तिखट कावच्या मिरच्या, मला जवारी मिरच्या आवडल्याच नाहीत आणि बेडगी मिरच्या, कारण जवारी मिरचीला थोडी तर चव आहे तिखट, पण बेडगी मिरची मला चांगली मिळाली नाही, कारण चांगला कलर पण आलेला नाही आहे चटणीला. आणि इथं जे कोल्हापुरातल्या मी घेते त्या इतक्या लाल भडक आणि इतक्या छान असतात मिरच्या, पण फक्त एवढंच की जवारी मिरचीचा प्रॉब्लेम होतो आहे. जवारी मिरची इथली एवढी तिखट नसते. मग इथं यावर्षी तर इथंच करायचं असं ठरवलेलं आहे. आणि असं खूप छान सारासाठी जे येळवणं काढलं होतं बाजूला ते गरम करून करायला ठेवते. तोपर्यंत मसाला चांगलं तेलात परतून घेतला, हळद वगैरे, आणि त्यानंतर मग येळवणी वगैरे टाकून घेतली आणि मसालाही टाकून घेतला. आणि छान असा म्हणजे मोठं भांडं ते जे काल मी त्याच्यात हे केलं होतं तेल काढलं होतं त्यासाठी तेच भांडं घेतलं आहे. एवढा काय भरून सार केला नव्हता मी, कारण अर्धं भांडंच घेतलं होतं. आता म्हटलं तेल ते वेस्ट जाणार, त्यापेक्षा आपलं त्याच भांड्यामध्ये करून घेऊ म्हणून तेच भांडं ठेवलं होतं. आणि पोळीचं जेवण म्हटलं की भांडी खूप पडली जातात, आणि कसं आहे म्हटलं एकदमच सगळा पसारा आवरून घेऊया सगळं झाल्यानंतर. आणि अशा वेळेला जर कोणी डिस्टर्ब पण जेवणात केलं तर मग काही सुचत पण नाही, म्हणून मला एकटीला करताना मला निवांत म्हणजे काय विसरायला म्हणजे पोळीचं जेवण तर मला अगदी व्यवस्थित करायला आवडतं. आणि स्वयंपाकात खरंच कोणी सार पण चवीला छान झाला होता, कारण लाल तिखटमध्ये माझा सगळाच मसाला असतो, कांदा खोबरं लसूण किंवा बाकीचे आपले गरम मसाले असतात, धने जिरे, हे सगळंच असतं, जे आपले 21 मसाले जवळजवळ ह्याच्यामध्ये जातात. पत्री फूल, तेजपत्ता हे सगळं असतं. त्यामुळं मला मी वरती फक्त टाकताना आता असं सार किंवा मटणाचं जेवण असू दे, तसं नॉनव्हेज कमीच केलेलं आहे घरात शिजवायचं, बाहेरच असं जास्त करून. आणि जर तसं करायचं जरी झालं त्यामध्ये धने जिरा पूड फक्त आणि ओला मसाला माझा जो, आणि इथं झाला होता सार करून माझा. आणि त्यानंतर मग म्हटलं हे करून घेऊया, पुरण वाटून घ्यायचं होतं, आणि पुरण वाटून घेण्यासाठी मिक्सर चालू केला. आता म्हटलं ह्याच्यामध्ये आवाज येणार म्हणून सगळं म्यूट करूनच मी तुमच्याशी बोलत आहे. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आवडल्यास लाईक नक्की करा. आणि जो व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, लाईक नक्की करा, कारण माझ्याकडून जर तुम्हाला रोजचे असे ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला लाईक तर करावं लागणार. आणि नक्की लाईक करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी, इकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आम्ही हे असं आमचं कोल्हापूर लाईफ आहे. आणि इथं दैनंदिन माझ्या ह्या अशा सार चांगलाच उकळायला लागला होता. आणि मिक्सरला सर्व पुरण वाटून घेतलं. मिक्सरला 5 मिनटात अगदी पुरण वाटलं जातं, जास्त वेळ लागतच नाही. ते हाताने मला चाळणीने करायचं, मला हलवलं की 5 मिनटात होऊन जातं मिक्सरला. गरम करून डाळ शिजवून घेतो त्यावेळेला अगदी 10 मिनटं थोडंसं बाजूला ठेवते वाफ जायला गरम,
आणि त्यानंतर मग मिक्सरला लावून घेते वाफ गेल्यानंतर आणि चांगलं बारीक होतं. गॅसवर म्हटलं कमी गॅसवर थोडंसं सारं उकळायला ठेवू आणि त्यानंतर मग ह्या बाजूला लगेच आपल्याला लागलीच पोळ्या करून घेऊया. म्हणून पोळीसाठी मी जेवढं काढलं होतं ते घेतलं, कारण घट उचलायला मग उशीर होणार होता. म्हणून त्यासाठी मग बाकीचं पूर्ण आहे ते बाजूला काढून ठेवलं आणि जे वाटलं होतं त्याच्यात लगेच आधी हे करून घेतलं. नैवेद्यासाठी पहिला आधी पोळ्या करून घेतल्या. आणि काटला माझा आजचा ब्लॉग नक्की सांगा. सगळ्या पोळ्या करायला मला 12:30 वाजले होते, पण नैवेद्य करून घेतला आणि पहिला घट हलवून घेतला. घट हलवताना आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं आणि नाव घ्यायचं आणि नंतर 5 देवांचं आपल्या ग्रामदेवत असू दे किंवा इतर देवांची नावं घ्यायची आणि त्यानंतर मग घट उचलले जातात. चला तर मग नक्की सांगा, कमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि चला बाय, गुड नाईट. हे आहे रात्री पालखीला गेल्यानंतरचे ब्लॉग करून पालखीलाही जाऊन पोचले मी.